थोर संत विष्णुपंत तात्या शहाकार आजची कीर्तन सेवा ज्यांच्या हस्ते झाली आहे असे भानदास महाराज शेळके आणि संपत बाबांच्या सहवासात ज्यांनी जीवन जे ज्यांच्या संपर्कात जे आले संपत बाबांचे असे सर्व वयोवृद्ध वडीलधारी मंडळी आज संपत बाबांचा पादुका सोहळा संपन्न झालेला आहे। तर संपत बाबा संदर्भात आपण महाराजांनी मगाच कीर्तनामध्ये सांगितलं की संपत बाबाबद्दल बाहेरच्या नवीन माणसाला बोलावल्याबद्दल आपणच जर आपल्या तोंडातून जर आपण संपत बाबाविषयी जर सांगितलं तर ते अधिक प्रभावी होईल। म्हणून मी आता यांची महाराजांची परवानगी घेऊन 5 मिनिटं घेणार आहे, फक्त 5 मिनिटाच्या वर मी घेणार नाही। तर संपत बाबा हे वैकुंठवासी झाले 11 जुलै 1979 मध्ये। त्यानंतर समाधीचा पाया जो आपण हे केलेला आहे पायाभरणी, तर ही माहिती माझ्या वडिलांनी वासुदेवराव शहाकार यांनी माझ्याजवळ लिहून दिली आणि सांगितलं की मी स्वास्थ्याच्या कारणानं येऊ शकत नाही, एवढी माहिती फक्त सर्वांपर्यंत पोहोचवायची म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। तर समाधीची पायाभरणी झाली आहे 20/9/80 मध्ये। त्यानंतर अस्थी ठेवल्या गेल्या तिथे 22/9/80 मध्ये। त्यानंतर पादुका स्थापना 16 जयपूरवरून पादुका अण्णाभाऊ कुचे यांनी बोलावले। तिथून तुकारामबुवा भटकर यांनी दिंडी घेऊन पायी शेकडो वारकऱ्यासोबत खारसळे गाव ते सोनारखेड पादुका भजन करत आणल्या व त्यानंतर दशमीच्या दिवशी हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज शेळके यांचे कीर्तन या ठिकाणी झाले होते। एवढी माहिती माझ्या वडिलांनी मला लिहून दिली आहे, ती वाचून दाखवा असं सांगितलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला समाधीस्थळ आपण बघतो का आपण एवढ्या वर्षापासून आपलं समाधीस्थळ जसं आहे तसंच आहे। गावागावचे मंदिरं पाहतो आपण, सगळ्या ठिकाणी सुधारणा झालेली आहे। तर समाधीस्थळाचं नूतनीकरण आपल्याला करायचं आहे, जीर्णोद्धार पण थोडासा मंदिराचा करायचा आहे। मागच्या बाजूला सर्व त्या विटा आपल्याला आता जुनं बांधकाम असल्यामुळे त्याला छपाईची आवश्यकता आहे। त्यानंतर समाधीस्थळाचं थोडंसं ग्रेनाईट लावून आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे। वॉल कंपाऊंड आता हे याला छपाई पाहिजे। त्यानंतर सोनारखेड आणि म्हैसपूर फाट्यावरचा बोर्ड मी टाकलेला आहे तयार करायला। त्यानंतर आमदार संजय भाऊ बंड यांनी आपल्याला एवढं मोठं सुंदर आपल्याला वास्तू दिलेली आहे, परंतु त्याची दारं खिडकी अजूनही आता म्हणजे व्यवस्थित नाही आहे। तर ते सुद्धा आपल्याला हे काम याच्यामधून करायचं आहे। तर या कामासाठी आपल्याला सुरुवातीला आपण पाहिलं की मनोहर भाऊ राऊत यांनी आपल्याला PSI यांनी 1 लाखाची मदत केलेली होती, मंदिराचं बरंचसं काम त्यांनी केलं। त्यानंतर रमेश भाऊ मुडके आणि अरुणराव शहाकार या 2 व्यक्तींना फक्त समाधीवर सावली केली, त्या व्यतिरिक्त कोणतंच काम इथं झालेलं नाही। म्हणून माझी अशी इच्छा आहे का यानंतर थोडंसं व्यवस्थित काम करायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी देणगीची सुरुवात झालेली आहे। तर देणगी मी वाचून दाखवतो या ठिकाणी। श्री चेतन विष्णुपंत शहाकार 2000 रुपये, श्री गणेशराव माणिकराव शहाकार 2000 रुपये, श्री रवी वासुदेवराव शहाकार 2100 रुपये, डॉक्टर संदीप वाघोडे मार्कंडा अमरावती गाडगेबाबा विद्यापीठामध्ये आहे PhD, त्यांनी 2100, श्री दामोदरराव देशमुख मामा 1001, श्री मुरलीधर वासुदेवराव शहाकार म्हणजे मी स्वतः 11,111 रुपये। त्यानंतर श्री प्रफुल्ल बेलोकार 1100 रुपये आणि बांधकामाची मजुरी हे घेणार नाही प्रफुल्ल बेलोकार साहेब। श्री विजूभाऊ शहाकार पुन्हा सोनारखेडचेच आहेत, त्यांनी घर बांधलेलं आहे इथे। ते घर पण आपल्याला ही वास्तू आपल्याला मिळणारच आहे कार्यक्रमासाठी। 3 लाख खर्च करून त्यांनी आपल्याला इथं सुंदर घर बांधलेलं आहे वर। तर ते घर सुद्धा पुढल्या कार्यक्रमापासून आपल्याला मिळणार आहे। त्यांनी सुद्धा 11,000 रुपये दिलेले आहेत। श्री रत्नाकरराव हंतोळकर अचलपूर यांनी 2100 रुपये दिले आहे। तर एवढी वर्गणी आतापर्यंतची आलेली आहे। आता हे काम आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचं आहे। त्यासाठी मी सर्वांना नम्र विनंती करतो की गावगावचे मंदिरं चांगली झाली, पण आपलं मंदिर अजूनही म्हणजे ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत आहे, याची सुधारणा आपल्याला करायची आहे। वेळ पुष्कळ झालेला आहे।
तर एवढं मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. जय हरी. यानंतर आज आमच्या या श्रीपत बाबांच्या पादुका महोत्सवाला आमचे परमस्नेही संतोष भाऊ महात्मे आलेले आहेत. मी त्यांचं मनस्वी आभार प्रदर्शन करतो. कारण या कार्याला या मंडळींचं हजर राहणं अत्यंत गरजेचं आहे. आज संतोष भाऊ आल्याबरोबर मला एकदम सोडून गेलं असाच त्यांनी आम्हाला आमच्या कार्यात सहभागी असावं अशी विनंती करतो. झाले समाधान